चलो, काल आपण नवीन चॅप्टर चालू केला होता, ठीक आहे, घड्याळ. बरोबर आहे, काल घड्याळ चालू केलं होतं. तुम्हाला घड्याळीत सांगितले का एका तासात किती मिनिट ते इथे लिहिलाय. एका तासात तोपर्यंत रिव्हिजन मारू पुढे जॉईन होतपर्यंत. एका दिवसात 24 तास, एका तासात 60 मिनिट, एका मिनिटात 60 सेकंद, एका तासात 3600 सेकंद. 24 तासात किती सेकंद? 86. 8000 नाही, हा मग हे का 8000 इकडे का 6400 म्हणायचं का? 86,400 सेकंद किती तासात? तर 24 तासात. म्हणजे जर विचार करायला गेलं तर एका दिवसात एवढे सेकंद राहतील. मग घड्याळीत कोणते कोणते घटक? एक तास काटा, एक मिनिट काटा, एक सेकंद काटा. बरोबर आहे. पुन्हा मग आपण घडी पाहताना आपण पाहत असतो एएम आणि पीएम. मग तुम्हाला सांगितलं रात्रीचे 12 वाजल्यापासून ते सकाळच्या 12 वाजेपर्यंत एएम असते आणि सकाळच्या म्हणजे दुपारच्या 12 वाजल्यापासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत काय असते? तर पीएम असते. एएम म्हणजे होते अँटी मेरिडियन, पीएम म्हणजे होते पोस्ट मेरिडियन. इथपर्यंत पाहिलं होतं. त्याच्यानंतर पाहिलं मग घड्याळ. घड्याळीत पाहत असताना आपण पाहिलं होतं का दर 3 तासानंतर, म्हणजे जसे आता इथं 12 वाजले आहे, इथं 3 आहे, इथं 6 आहे, इथं 9 आहे, 12 ते 3च्या दरम्यान काटकोन बनते. काटकोन हा 90 डिग्रीचा राहते. बरोबर आहे. मग आता जर मी इथं 1 आणि 2 नंबर टाकले तर हे 90 डिग्री जे आहे हे 3 भागात विभागले गेले. म्हणजे हा कोण 30चा, हाही कोण 30चा, हाही कोण, पहिला कोण 30चा, दुसरा कोण 30चा, तिसरा कोण 30चा. म्हणजे प्रत्येक एका तासानंतर मिनिट तास काटा किती डिग्री कापते? तर किती डिग्री कापते? 30 डिग्री कापते. बरोबर आहे. प्रत्येक तासानंतर. आणि प्रत्येक मिनिटानंतर जर म्हटलं तर आता 12 ते 1च्या दरम्यान कितीचा कोण होते? 30चा कोण होते. मग ह्या 30 मध्ये आपण इथं बनतो, आपण इथं 5 मिनिट झाले म्हणतो. बरोबर आहे. मग या 5 मिनिटात पुन्हा 5 लाईनी राहते मधात, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. मग ह्या 30ले जर 5 न भागलं तर उत्तर किती येते? 6. मग तास काटा हा एका तासात 30 डिग्री फिरते. एका तासात 30 डिग्री फिरते. एका मिनिटात किती डिग्री फिरते? 6 डिग्री. मग इथं आपण या बॉक्समध्ये लिहिलं एका तासात म्हणजे 60 मिनिटात तास काटा 30 डिग्री फिरते. त्याच्यानंतर एका तासात मिनिट काटा 360 डिग्री फिरते. पूर्ण सर्कल गोल करून येते. बरोबर आहे का नाही? काल पाहिलं आपण इथं जर मिनिट काटा घेतला, हा जर मिनिट काटा 12 वरून चालू झाला तर हा पूर्ण असा फिरून येते एका तासात. बरोबर आहे. इतकं क्लिअर आहे. त्याच्यानंतर मिनिट काटा एका तासात 360 डिग्री फिरते. एका मिनिटात मिनिट काटा 6 डिग्री फिरते. त्याच हिशोबानं एका तासात तास काटा हा 30 डिग्री फिरते. तर एका मिनिटात तास काटा हा अर्धा डिग्री फिरते. बरोबर आहे. त्याच्या निम्मे केले आहे तिथं. इथपर्यंत काल पाहिलं होतं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं 30 डिग्री कुठं बनते, अर्धा डिग्री कुठं बनते, 360 डिग्री कुठं बनते आणि 6 डिग्री कुठं बनते. याच्या व्यतिरिक्त नवीन काहीच नाही. त्याच्यानंतर मग पाहिलं ह्या चॅप्टर मध्ये येणारे प्रकार कोणते कोणते, गणित कोणते कोणते येते. सगळ्यात पहिले आहे घड्याळाची आरशातली प्रतिमा येते. पाण्यातली घेऊन प्रतिमा येत नाही. ठीक आहे. फक्त घड्याळातली आरशातली प्रतिमा येते. त्याच्यानंतर दुसरं टाईप आहे तास काटा व मिनिट काटा याच्यातला कोण काढणे. बरोबर आहे. तास काटा व मिनिट काटा यांच्यातला कोण काढणे. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे, हा झाला पहिला टाईप, हा झाला दुसरा टाईप, हा झाला तिसरा टाईप आणि हा झाला चौथा. इकडचे जे 2 टाईप होते हे आपण काल पाहिले होते. घड्याळातली आरशातली प्रतिमा काढणे, दुसरा पाहिला तास काटा व मिनिट काटा, तिसरा आज पाहू दोन्ही काटे सरळ दिशेने येणे म्हणजे ओव्हरलॅपिंग, एकमेकावर येणे. आणि इथं दोन्ही काटे विरुद्ध दिशेने येणे. आता मी काय म्हणतो, जर दोन्ही काटे एकमेकावर आहे तर कोण कितीचा राहील? दोन्ही काटे जर घड्याळ ठेवली का लावली वाटते, दोन्ही काटे जर एकमेकावर आहे कोण तयारच होणार नाही. इथं आपण का केलं होतं, याच्यात तास काटा आणि मिनिट काटा याच्यातला कोण काढला होता. बरोबर आहे. एक तुम्हाला वेळ दिली होती का 3:15 वाजले आहे किंवा 4:15 वाजले आहे किंवा 3:47 झाली आहे, तर त्या दोघांच्या याच्यात कितीचा कोण तयार होईल. आता मला सांगा, जर तुम्हाला विचारलं दोन्ही काटे एका सरळ दिशेत येणे आहे म्हणजे एकमेकावर आहे दोन्ही काटे, तर उत्तर काढता येईल का? हो ना, काढता येते. पण कोण कितीचा राहील? त्याच्यात 0चा राहील. मग त्याच हिशोबानं दोन्ही काटे जर अपोजिट दिशेले आहे तर अँगल कितीचा राहील? 180चा राहील. मग हे 2 पोर्शन आपण काल पाहिले. आता ह्या 3 पोर्शन सोबत हा दुसरा, तिसरा आणि चौथा, ह्या तिघासोबत याचा काही संबंध नाही. ठीक आहे. ह्या तिघासोबत याचा काही संबंध नाही. हा ऑलरेडी सेपरेट आहे. याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं, घड्याळातली जेव्हा तुम्ही आरशातली प्रतिमा काढत आहे
जर त्याच्यात दिलं असेल 24 तासाची घडी आहे तर दिलेली संख्या हे 2360 मधून वजा करायची. काय म्हटलं पहा, जर 24 तासाची घड्याळ आहे म्हणजे त्याने विचारलं घड्याळीत 14:13 झाले आहे तर ते आरशात पाहिल्यानंतर किती वाजले दिसल. तर आता हे घड्याळ 24 तासाची आहे. कसं ओळखलं तर 12च्या पुढचं टायमिंग आहे. 12 नंतर 13 वाजले म्हणजे 24 तासाची घडी, 12 नंतर 1 वाजला म्हणजे 12 तासाची घडी. मग आता हे घडी किती तासाची आहे, हे घडी 24 तासाची आहे. मग जर 24 तासाची घडी आहे तर हे जे दिलेली संख्या आहे त्याने विचारली कोणती आहे, 14:13 आरशात पाहिल्यानंतर किती वाजले दिसल. तर हे 14:13 2360 मधून वजा करायचे. मग 2360 मधून 14:13 वजा केले तर भेटले किती, 9:47. म्हणजे जर घड्याळी 14:13 14 म्हणजे किती तर 2, 12 नंतर 13 म्हणजे 1, 12 नंतर 14 म्हणजे 2. आता 14:13 म्हणजे किती झाले, 2:13 झाले आहे. आता तो म्हणते 24 तासाच्या घडीत 14:13 मी आरशात पाहिले तर तुम्हाला 9:47 दिसतील. त्याच हिशोबानं 12 तासाच्या घड्याळी, 12 तासाच्या घड्याळीमध्ये मग 11:60 मधून वजा करायचे. आता 9:13 टायमिंग त्याने दिलं आहे. पैशात प्रश्न आला का 9:13 घड्याळी झाली आहे तर आरशात पाहिल्यावर किती वाजले दिसत. 12 तासाची घडी आहे, 11:60 वजा करायचे. 11:60 मधून 9:13 वजा केले किती आले, 2:47. हे आपण काल पाहिलं होतं. मग तुम्हाला काही गणित दिले होते याच्यावर, हे एवढे गणित दिले होते. अपेक्षा करतो तुम्ही सोडवले असेल. नाही ठीक आहे, ज्या लोकांचे बुक पाहिले त्याने सोडवले आहे, बाकी नंतर. हा एक टाईप पाहिला. त्याच्यानंतर एक दुसरा टाईप पाहिला होता आपण, कोणता तर घड्याळातला तास काटा व मिनिट काटा यांच्यातला कोन काढणे. बरोबर आहे. मग त्यात एक छोटासा फॉर्म्युला पाहिला होता. काय होता आपला फॉर्म्युला, अँगल बरोबर 11/2 m - 30 h. बरोबर आहे. मग जर त्याने विचारलं असेल 4:18 झाले तर तास काटा व मिनिट काटा याच्यातला अँगल कितीचा आहे. मग याच्यात यम किती आहे, यम आहे 18, एच किती आहे तर 4, 4:18. एच म्हणजे हवर झाले ना, हे एच हे यम, अँगल काढायचा आहे. हे ऍज इट इज ठेवलं 11/2. यम किती आहे 18 मायनस 30 गुणिला इथे गुणाकार पाहिजे. एचच्या जागी काय येईल आता, इथं 4 भाग देतो, बे 1 बे, बे 9 18, इथं आलं 11 गुणिला 9 मायनस 4 त्रिक 12 म्हणजे हे आले 120. किती येईल, 11 गुणिले 9 केल्यावर 11 9 किती झाले 99. आणि हे 120 वजा 120 मधून 99 गेले किती येईल, 21 आलं. बरोबर आहे. आता इथं -21 जरी आलं तरी मायनस घ्यायचं काही काम नाही आहे, डायरेक्ट तुम्ही 21 बी घेऊ शकता इथं. आता तुम्ही 21 घेतले इथं, हा झाला 21 डिग्रीचा कोन. कोणाच्या मधात, 4:18 म्हणजे 4 वर तास काटा आहे, 18 वर मिनिट काटा, त्या दोघातला कोन कितीचा आहे 21 डिग्रीचा. जर ऑप्शन मध्ये 21 डिग्री नाही आहे तर हे 21 डिग्री 360 मधून मायनस करायचे. 360 मधून 21 मायनस केलं तर किती होईल, किती येत आहे 339 येईल ना. 339 आणि हे 40, 40 आणि 20 60. मग दुसरा कोण कितीचा तयार होते तर 339चा. याच्या अंदरचा लहानचा कोण 21 डिग्रीचा, तर बाहेरचा कोण किती डिग्रीचा 339 डिग्रीचा. हे गोष्ट लागू होते कोणासाठी, जेव्हा तुम्हाला तास काटा व मिनिट काटा याच्यातला कोण काढायचा आहे. हे दोन टाईप आपण काल पाहिले होते. आता हा फॉर्म्युला कॉमन राहील. ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे हा तिन्ही भागासाठी कॉमन आहे. मी त्याच्यात तुम्हाला शॉर्टकट बी सांगतो. शॉर्टकट काय, शॉर्टकट आहे पण पहिले कन्सेप्ट लक्षात घ्या. आता जो टाईप आपण पाहणार आहोत तो टाईप आहे, हे काल पाहिलं होतं आपण सोडवून. हे होमवर्क केले, तुम्हाला 7-8 प्रश्न दिले होते ते, हो का नाही. आता काय म्हणता, हे घड्याळाचे दोन्ही काटे हा 1 मिनिट थांबा, 12 3 तर 7 घेतले तर 8, इथं 10, इथं 11 झाले. घेतले घड्याळाचे दोन्ही टाईप. आता तो काय म्हणताय, घड्याळाचे दोन्ही काटे, इथं मशीन आहे आपली, घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ दिशेमध्ये एकाच दिशेला येणे, घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांवर येणे, किंवा घड्याळाचा मिनिट काटा किंवा तास काट्याला ओलांडून जाणे. पहा काय म्हणताय, मिनिट काटा हा कोणाला ओलांडून जाईल तर तास काटा.
जर मी ना आता असं म्हणलं, हा आपला तास काटा आहे, इथं 7 वाजले आहे ना, हा झाला आपला तास काटा, ठीक आहे, हा झाला तास काटा. 7 ते 8च्या दरम्यान जर परीक्षेत प्रश्न आलं, किती ते कितीच्या दरम्यान, 7 ते 8च्या दरम्यान, 7 ते 8च्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकावर असतील. 7 ते 8च्या दरम्यान म्हणजे आता इथं तास 7 वाजले आहे, तास काटा इथं आहे, मिनिट काटा इथं राहील, बरोबर आहे का. हा तास काटा पिवळा. चलो आता लक्ष द्या, त्याचं म्हणणं काय, एकाच दिशेला येणे, एकमेकावर येणे. आता एक वेगळा कन्सेप्ट येते याच्यात, घड्याळाचा मिनिट काटा तास काटाले ओलांडून पुढे जाईल. ओलांडून पुढे जाण्यासाठी त्याला पहिले एकमेकावर यायला लागल, तेव्हाच त्याच्यात पुढे जाईल ना. आता जर तो इथून इथपर्यंत आला, इथून इथपर्यंत आला, मग इथून कधी पुढे जाईल हे चेक करायला लागल ना, बरोबर. मग ते एक्झॅक्ट वेळ माहित पाहिजे. आता हे जे दोन टाईप आहे पुढचे, याच्यात उत्तर पूर्णांक युक्त अपूर्णांकात येते. मागच्या याच्यात अँगल अपूर्णांकात नाही आला किंवा पॉइंट मध्ये उत्तर नाही आले. आता हे जे पुढचे दोन टाईप आहे याच्यात उत्तर पूर्णांक युक्त अपूर्णांकात येते. तुम्ही मॅथ मध्ये शिकले असेल पूर्णांक युक्त अपूर्णांक कायले म्हणते. मग आता जर त्याने विचारलं का 7 ते 8च्या दरम्यान किती वाजता किंवा किती वाजून किती मिनिटानं तास काटा व मिनिट काटा एकमेकावर येईल, हा प्रश्न आहे, ठीक आहे, किंवा कितीच्या नंतर ओलांडून जाईल. तर सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं, 7 ते 8च्या दरम्यान विचारलं आहे म्हणजे 8च्या पलीकडे जाणार नाही. गोष्ट कोणाची चालू आहे, 7 ते 8ची. 8च्या पलीकडे जाईल का, नाही, 8च्या पलीकडे अजिबात जाणार नाही किंवा 7च्या अलीकडे येणार नाही. मग वेळ कोणती राहील, एक तर 7 ते 8च्या दरम्यान. तर असंही नाही का बा 7:30 वाजता राहील म्हणून, दरम्यान म्हणलं तर त्याच्या मधातला भाग, तर काही 7:30 वाजता नाही. 7:30 वाजता जर मी विचार करायला गेलो तर हा मिनिट काटा हा इथं येईल, तर कदाचित तास काटा हा इथं कुठं तरी राहील, बरोबर आहे. हा फिरल ना, मिनिट काटा जसा जसा फिरत आला तसा हा तास काटा फिरल. तास काटा दर एका मिनिटाला किती डिग्री फिरते, तर अर्धा डिग्री पुढे फिरते, बरोबर आहे. आणि मग तास काटा 7 ते 8च्या दरम्यान 30 डिग्री पुढे जाते. काल पाहिलं आपण ना, 7 ते 8च्या दरम्यान तास काटा अर्धा डिग्री पुढे चालला, तर मग हा मिनिट काटा जेव्हा इथं येत आहे 6 वर, 7:30 जर त्याला वाजवायचे आहे, तर हा जर पुढे पुढे चालला तर हाही पुढे पुढे जाईल ना. मग अशी कोणती तरी एक वेळ असेल का ज्याच्यावर तास काटा आणि मिनिट काटा दोघे एकमेकावर राहतील. सेकंद काटा नाही, ठीक आहे, सेकंद काटा नाही म्हणतो मी, सेकंद काटा पूर्ण फिरते, सेकंद काटा नाही, मिनिट काटा. मग मिनिट काटा कसा फिरल, 5 मिनिटानंतर इथं 1 वर येईल, 5 मिनिटानंतर 2 वर येईल, मग पुन्हा इथं 4 वर येईल, इथं 5 वर येईल. जेव्हा तो ह्या काट्यावर येईल तेव्हा हा जो काटा आहे हा कदाचित थोडासा पुढे सरकला राहील किंवा 7 ते 8च्या मध्यात राहील, बरोबर आहे. पण एक्झॅक्ट कितीवर राहील ते नाही माहित. त्याच्यानंतर एकमेकांवर पाहिजे म्हणजे हा इकडेच आला पाहिजे असा कुठंतरी, हा काटा इथं पाहिजे, मग हा दुसराही काटा याच्यावर आला पाहिजे. म्हणजे डायग्राम जर पाहायला गेली तर हा जर तास काटा आहे असा आपला, हा जर तास काटा आहे तर दुसरा जो मिनिट काटा आपण काढणार आहोत तर मिनिट काटा बी याच्यावरच असला पाहिजे असा, असं त्याला विचारायचं आहे का 7 ते 8च्या दरम्यान तास काटा हा मिनिट काटा एकमेकाला कधी ओलांडून जाईल. आता याच्यानंतर मिनिट काटा पुढे जाईल, बरोबर आहे. तास काटा तेवढा तिथंच आहे, मिनिट काटा पुढे जाईल. मग शेवटची लाईन काय म्हणते, घड्याळाचा मिनिट काटा हा तास काट्याला कुणाला ओलांडून चालला, तर हा चालला तास काट्याला ओलांडून. तास काटा थोडासा पुढे सरकत आहे, मिनिट काटा जास्त सरकते, तास काटा कमी सरकते. मग सेम टाईप बनते त्याच्यात का बा मिनिट काटा आणि तास काटा एकमेकावर कधी येईल म्हणजे ओव्हरलॅपिंग. तर हा टाईप आपल्याला शिकायचा आहे. आता कन्सेप्ट समजली का करायचं आहे, तास काटा मिनिट काटा एकमेकांना ओलांडून जाणे, एकाच दिशेवर येणे, एकाच दिशेवर आहे ना दोन्ही, हे दिसत आहे एकाच दिशेवर आहे. त्याच्यानंतर मिनिट काटा हा ओलांडून जाईल कोणाले, तर तास काटाले किंवा ते एकमेकांवर आहे. तीनही टाईप मध्ये जर प्रश्न आला तरी मेथड एकच आहे, मेथड अजिबात बदलणार नाही. आता मला एक गोष्ट सांगा, काल जेव्हा आपण गणित पाहिले तर कालच्या गणितात त्याने विचारलं होतं इथं 6 वाजले आहे, इथं कुठंतरी 6 वाजून 10 मिनिटं झाली आहे, बरोबर आहे. इथं आपली मशीन होती, तर त्यानं आपल्याला याच्या अंदरचा कोण विचारला होता, बरोबर आहे. 6 आणि 10, मग तो विचारत होता तास काटा आणि मिनिट काटा याच्यातला कोण किती. आपण मग 2 कोण काढले, एक तर हा कोण काढला आणि त्यानंतर हा एक कोण काढला, बरोबर आहे. हा जेवढा कोण येत होता त्याच्यातून 360 मधून हा वाय वजा केला तर आपल्याला झेड व्हॅल्यू भेटत होती.
इथपर्यंत आपण पाहिलं. हा त्याच्या टोटल अपोजिट आहे. त्याच्यात कोण काळाचा होता, याच्यात तुमचा अँगल ऑलरेडी किती राहील तर 0. एकमेकांवर आहे म्हणजे अँगल अजिबात तयार होणार नाही. समजलं? मग फॉर्म्युला तोच राहील 11/2m मायनस 30h. फक्त अँगल किती राहील तर 0 राहील. समजलं का करायचं आहे? मग आता त्याच्यावरचं एक गणित पाहू. त्याच्यातही शॉर्टकट आहे, मी शॉर्टकट सांगतो तुम्हाला, पण पहिले कन्सेप्ट समजून घ्या. आता जर परीक्षेत प्रश्न आलं का 5 ते 6च्या दरम्यान, 5 ते 6च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा किती वाजता एकमेकांवर येईल. ठीक आहे. किती ते किती विचारलाय? 5 ते 6. आपण काय फॉर्म्युला शिकला? एक अँगल इक्वल्स टू 11/2m मायनस 30h. लिहू नका सध्या, लक्ष द्या का करायचं आहे पहा. आता कालच्या फॉर्म्युल्यात आपल्याला m दिलं होतं आणि h दिला होता. आजच्या फॉर्म्युल्यात आपल्याला दोन्ही h दिले आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, m तुम्हाला दिलं नाहीये म्हणजे m ची व्हॅल्यू तुम्ही मांडणार आहे का इथं? नाही. आता दुसरा प्रश्न, तुम्हाला h ची व्हॅल्यू दिली आहे. h ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे, पण दोन व्हॅल्यू आहे 5 ते 6. मग आता प्रश्न असा येते, इथं 5 घ्यायचं का 6 घ्यायचं? बरोबर आहे. मी तुम्हाला इथं सांगितलं 5 ते 6च्या दरम्यान विचारलं आहे, म्हणजे इथं जर कुठं 5 वाजले आहे, इथं 6, तर याच्या दरम्यानच राहील. 5च्या इकडे बी राहणार नाही आणि 6च्या इकडे बी राहणार नाही. 6च्या पुढे जाणार नाही किंवा 5च्या पहिले येणार नाही. मग आता पाहिजे कोणाच्या पहिले, कोणाच्या नंतर पाहिजे? 5च्या नंतर. किती वाजून किती ते किती विचारलं आहे तर 5 ते. मग उत्तर कोणाच्या मधात राहील? उत्तर राहील 5 ते 6च्या मधात. जर मी तिथं 6 घेतले तर उत्तर पुढे जाईल, कारण की आलेले मिनिटं आलेले सेकंद हे आपल्याला 5 ते 6च्या मधातच पाहिजे. मग आता इथं 5 घ्या लागल. मग आता हे गणित सोडवत असताना कधी बी पहिला अंक घ्यायचा. म्हणजे 5 ते 6 विचारलं तर 5 घ्या, 1 ते 2 विचारलं तर 1 घ्या, 3 ते 4 विचारलं तर 3 घ्या. मी आता इथं का घेईल तर 5 किंवा 6च्या जागी का घेईल तर इथं घेईल 5. समजलं? कोणती व्हॅल्यू कुठं मांडायची? लहान नाही रे, लहानच का पहिलंच घ्यायचं. 5 ते 6 विचारलं तर 5, सुरुवात ज्याच्यापासून त्यापासूनच घ्यायची. घेतलं. आता m नाही आहे, h दिला आहे, बस. अँगल इक्वल्स टू 11/2m मायनस 30h. h ची व्हॅल्यू समजली, कोणती घ्यायची? m ची व्हॅल्यू घ्यायची नाहीये. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला, आता इथं आपण कालपर्यंत इथं आपल्याला अँगल काढायचं होतं कालपर्यंत. आता हा अँगल मी तिकडे घेऊन जातो. मग इथं का उरला माझ्याजवळ? 11/2m मायनस 30h इक्वल्स टू अँगल. ठीक आहे. काऊन नेलं? कारण की अँगल तसाही 0च आहे. अँगलचं आपल्याला काही करायचं नाही. तिकडे ठेवलं असतं तरी चालला असता, तिकडे ठेवलं असतं तरी चालला असता. काऊन करत आहोत आपण? काठी कोणावर आहे? काठी एकमेकांवर आहे. अँगल किती राहील याच्यात? 0चा अँगल राहील, अँगल तयार होणार नाहीये. समजलं का करायचं आहे? त्याच्यानंतर आता याला सोडवू आपण. 11/2m ऍज इट इज राहील मायनस 30. हा, आता किती घेऊ इथं घेतले 5. 30 गुणिला 5 इक्वल्स टू अँगल घ्या, नाही तर राहू द्या, काही फरक नाही पडत. आता आता का करू सांगा, थोडस डोकं लावा. आता -30 गुणिला 5 जर तिकडे घेऊन गेलो तर काय होईल? 150 डायरेक्ट होईल. जर आता मी हे असंच ठेवतो, 11/2 इथं राहू देतो, हा वाला भाग इकडे घेऊन जातो, किती आले? 150. बरोबर आहे का? सध्या तरी तसंच ठेवलाय. सध्या तरी हे तिकडे घेऊन गेलो, मग इथं आलं का? इकडे लिहितो
हे 11/2 यम ऍज इट इज राहिले, -30 गुणिले 5 तिकडे घेऊन जातो, किती आले इथं आले 150 झालं, 150 आले. आता का काढायचं आहे आपल्याला, मिनिट काढायचे आहे. आपल्याला तास ऑलरेडी आहे, तास आपल्याला ऑलरेडी आहे. काऊन तास आपल्याला ऑलरेडी आहे, तर 5:06 तर तुम्ही घडीत पाहिले असेल, जेव्हा 5:59 होते त्याच्यानंतर 6 वाजते. त्याच्यामुळे मिनिटं जे आहे ते लागणार कोणाला आहे, तर 5 लागणार आहे. मिनिटाची व्हॅल्यू काढायची आहे. मग मी यम इथंच ठेवतो, यम इथं ठेवतो. मग आता मला तिरपा गुणाकार करायचा आहे, तर शक्तिमान करायला लागल. हे 2 वरती येतील, 11 खाली येईल. शक्तिमान तिरपा गुणाकार. मग मी आता इथं करतो 150 गुणिला 2 भागीला 11 म्हणजे किती आलं हे इथं आलं, आलं का 300 भागीला 11 तेवढं किचकट. आता हे मधातलं एक एक स्टेप लिहिल्या म्हणून, आता या स्टेपची तशी गरज नव्हती किंवा याची बी गरज नाही, समजण्यासाठी लिहून घ्या. किती आलं उत्तर आता 300 भागीला 11 आलं पक्क. 11 300 ने भाग देऊ शकतो, किती येईल, पॉइंट मध्ये नाही उत्तर काय, अपूर्णांकात उत्तर काढायचं आहे आपल्याला. आता जाऊ द्या, नाही जमत आहे का, जिल्हा परिषद सारखं करू आपण. 11/300 हा 11 एक 11, 11 दुने 22 उरले किती 8. हे शून्य ऍज इट इज. 11 7 77 बरोबर आहे, 77 उरले किती, किती उरले 3 झालं. मग आता उत्तर कसं येईल, उत्तर येईल इथं 27 इथं लिहायचे, ज्या भाग टाकलं उरलेले 3 वर्त आणि हे 11 इथं ऍज इट इज. का तमाशा केला समजला. तुम्ही डायरेक्ट एक करू शकत होते, आता डायरेक्ट कसं करते तुम्हाला सांगतो. 11 ने 30 ले भाग, 11 ने 300 ले भाग टाकायचं होतं. 11 दुने किती, 11 दुने 22 हे लिहिले 2, 11 दुने किती झाले 22, याच्यातले 8 उरले 8 आणि हे किती 0 किती झाले 80. 11 7 किती 77, 77 चे 7 लिहिले उरले किती 3. मग हे 3 वर लिहिले आणि 11 ऍज इट इज घेतले. आता जर क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे तर मग काय करायचं, तर हे 27 गुणिले 11 करा, 27 गुणिले 11 करा, किती होते 27 गुणिले 11 होते. ह्या दोघाचा करायचा गुणाकार, हे झाले 297 प्लस हे 3 केले किती आलं 300. मग आपण भागाकार कोणाला दिला होता, तर 300 ले भाग दिला होता. म्हणजे एवढं नाही करायचं आहे, हे फक्त तुम्हाला समजायला सांगितलं. मग आपलं उत्तर काय येईल, तर 5 ते 6च्या दरम्यान, किती 5 ते 6च्या दरम्यान, जेव्हा 5 वाजून 27 मिनिट 3 सेकंद आणि हे 11 मायक्रोसेकंद होतील, तेव्हा घड्याळाचे काटे एकमेकावर राहतील. हे असं करायचं आहे. डोक्यात गेलं का, डोक्याच्या पलीकडे चाललं, नसन गेलं वापस सांगतो. हे नसल जमत, हे प्रॅक्टिस केल्यावर येते, ठीक आहे, हे प्रॅक्टिस केल्यावर येते, हे प्रॅक्टिसचा भाग आहे. नाही जमत, जिल्हा परिषद जिंदाबाद. सांगत आहो ना, 300 भागीले 11 केलं, काय आलं 27 आलं 3. मग 27 पुढे घ्यायचे, उरलेला वर्त घ्यायचं आणि खाली किती घ्यायचे 11. 11 काऊन घेतले, तर 11 आपल्या याच्यात सोबत आहे, इथं 11 ऍज इट इज सोबत आहे, त्याचा काही फरक पडत नाही, 11 सोबत येईल. हा फक्त भागाकाराचा भाग आहे. क्रॉस व्हेरीफाय करायचा असला, 27 गुणिले 11 केला 297 अधिक 3 किती आले, तर 300. मग तो प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या 5 वाजून 27 मिनिट 3 सेकंद 11 मायक्रोसेकंद. या टाइमवर घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकांवर राहील, किंवा 5 वाजून 27 मिनिट 3 सेकंद 11 मायक्रोसेकंद नंतर तास काटा मिनिट काटा हा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल. हे एवढं सोडवायचं आहे, एवढं नाही करायचं आहे, फक्त तुम्हाला समजावण्यासाठी सांगितलं. लिहायचं आहे तर तुम्ही लिहून घ्या, बाकी मेथड याच पद्धतीनं. आता याच्यात आपल्याला फॉर्म्युला हा लागल, ठीक आहे. काऊन लागते, कारण की आपला अँगल जो आहे हा 0 आहे. काल आपण हा फॉर्म्युला पाहिला होता, अँगल्स इक्वल्स टू 11/2 m - 30h, ठीक आहे. हा फॉर्म्युला काल पाहिला, त्यावेळेस फक्त मॉडिफाईड केलं, काही डोकं नाही लावलं, अँगल तिकडे नेला. काऊन, कारण की या गणितात अँगलची व्हॅल्यू किती आहे, तर 0 व्हॅल्यू आहे. 0 व्हॅल्यू असल्यामुळे आपल्याला त्याचं काही काम नव्हतं, म्हणून त्याला बाहेर काढून टाकलं. याच्यातही शॉर्टकट आहे, ठीक आहे, शॉर्टकट याच्यातही आहे. पहिले हे मेथड समजून घ्या, मग शॉर्टकटनं पाहू का करायचं आहे. याचं काही काम नाही रे बा, हे मिटवून टाकतो.
अगाऊ लिहिण्यात काही अर्थ नाही. समजलं? नसन समजलं वापस सांगतो. समजलं का? पक्क? तिकडे माग समजलं? तुम्ही रे पोट्टो लिहा. झालं? आता मी फक्त पुढे आकडे लिहितो. इथं काय विचारलं होतं आपण ना? इथं 5 ते 6 घेतलं होतं. इथं आपण घेऊ, हा लिहिलंच आहे वाटतं, बरं झालं. पहा आता, अपूर्णांकात पूर्णांक युक्त अपूर्णांकाचंच उत्तर येते. पॉइंट मध्ये उत्तर काढायचे नाही ह्या गणितात, डायरेक्ट दिलाय. आता हा तर उत्तर येत नाही, येऊ बी शकते पण सांगता नाही येत. चेक करा. मेरे पाणी आहे का? बॉटल आहे वाटते. आठ ते 9च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा किती वाजता एकमेकांच्या वर असतील? सोडवून पाहू. 8 ते 9च्या दरम्यान विचारला आहे. आता फॉर्म्युला लिहायची गरज आहे का? नाही. नवीन जो आपण मॉडिफाय केला त्या लिस्ट लिहू. 11/2 m मायनस 30h इक्वल्स टू अँगल. नाही लिहिलं चालते. 11/2 m ॲज इट इज 30 गुणिला किती ते किती आहे? 8 ते 9 आहे, म्हणजे 8 पाहिजे. इथं घेतो 8. हा किती आलं? किती? 240. 240 तिकडे घेऊन जाऊ. 11/2 m मायनस 240 बरोबर आहे. इकडे अँगल असेल तोपर्यंत. जर 10वीत जसे तुम्ही सोडवत होते तसं सोडवलं तिथं येईल मग 11/2 m हे 240 तिकडे गेले. मग आता उरलं का इथं? 240 गुणिला 2/11 हे किती होईल? हे झाले 480/11. 480/11 बरोबर आहे. आता काय आलं याच्यात भाग टाकल्यावर? हा 11 चोक बरोबर आहे. 11 चोक 44. किती उरले? 4. 8 किती उरते मग इथं? नाही जमत आहे, इथं भाग द्या. हे झाले 480 भागीला किती रे बा? 11. 11 चोक 44. उरले किती? 4. हे आले 0. 11 तिरी 33. हे किती उरले? 7. नाही जमत आहे तर जिल्हा परिषद सारखं करायचं. काही तेवढं एकदम स्टँडर्ड करायला नाही बसायचं. मग आलं का इथं? आता इथं येईल 43. इथं जो भागाकार आला आहे तो इथं लिहायचे 7. हे उरलेले आणि हे 11 का ॲज इट इज. मग 43 गुणिले जर 11 केला तर किती येईल? 433. 473 अधिक 7 किती येत आहे? तर 480. आता याच्यातली हे स्किप, हे मेथड काही कामाची नाही. हे स्किप करून टाकू डायरेक्ट. हे इकडे घेऊन गेले, हा इकडे नेल्यामुळं इथे 240 आलं. मग आता किती वाजून किती मिनिटं येईल? तर 8:43 7 सेकंद 11 मायक्रोसेकंद. समजलं? समजत आहे का? असं समजत नाही म्हणा, मी सांगतो डबल. असं काही नाही, सांगासाठीच आहे मी. नाही जमत असं जिल्हा परिषद सारखं करायचं, काही तेवढं लोड नाही घ्यायचं. मी लई लोकांचा पाहिलं भाग नाही टाकतायत का तुम्ही? नाही टाकतायत का? तीर मारला म्हणा भाग टाकून. महार का म्हणते काय असं करून नाही येत आहे? नाही येत आहे तसं करीन मी जिल्हा परिषद सारखं. जिल्हा परिषदले शिकलो चालते मला. झालं? काढता येईल. तास काटा मिनिट काटा एकमेकांवर असताना कोण कितीचा राहील? तर 0चा कोण राहील. हे इथपर्यंत क्लिअर आहे. अँगल कितीचा घेतला? 0चा. आता लक्ष द्या. आता एक गोष्ट पाहू थोडीशी. कालचा फॉर्म्युला कोणता पाहिला होता आपण ना? अँगल इक्वल्स टू 11/2. हा अँगल इक्वल्स टू 11/2 m मायनस 30h. बरोबर आहे. फॉर्म्युला तसाच राहू देतो, फॉर्म्युला काही करत नाही. आता हा 11/2 m इथं ठेवतो.
बरोबर आहे, मायनस 30 H आहे इक्वल्स टू अँगल करतो. केले 30 H तिकडे घेऊन जातो, काय येईल इथं 11/2 m इक्वल्स टू 30 H. नाही अँगल जाऊ दे, अँगलचं काही घेणं नाही, अँगल झिरोच आहे ना. इथं नाही लिहिलं असतं तरी चालत होतं, इथं नाही लिहिलं तरी बी चालते, लिहिलं तरी बी चालते, अँगल झिरोच आहे. काऊन, कारण की आपण एकमेकांवरचे काटे पाहत आहोत, त्याच्यामुळे अँगल तयारच होत नाही. आता हे दोन इकडे घेऊन जातो, घेऊन जाऊ, काय होईल m इक्वल्स टू 30 गुणिला 2 किती झाले 60 H आणि हे 11 ॲज इट इज झालं. हे त्याचं शॉर्टकट आहे. ज्या लोकांना माहित आहे त्याचं ठीक आहे, ज्याला नाही माहित आहे त्यासाठी सांगून राहिलो. काटे जेव्हा एकमेकांवर येते, काटे जेव्हा एकमेकावर येते तेव्हा हे शॉर्टकट वापरायचं. m इक्वल्स टू 60 इंटू H भागिले 11. हे फॉर्म्युला कालचं होतं, त्या फॉर्म्युल्याला आज हे मॉडिफाईड केलं आणि त्याच्यानंतर हे त्याचं शॉर्टकट काढलं. आता कोणतं गणित पाहिलं होतं, फॉर्म्युला लक्षात घ्या. m इक्वल्स टू 60 इंटू H भागिले 11. H म्हणजे आता जर 5 ते 6 असलं इथे 5च घ्यायचे. मग आता हे गणित सोडवून पाहू आपण काय येते. तो आता हे गणित सोडवलं ना, किती आलं होतं इथं, हे उत्तर येते. मग आता आपला शॉर्टकट काय म्हणते, m इक्वल्स टू 60 H भागिले 11 60. H किती घेतो, H घेतो 8 भागिले किती आलं 11, साइन 8 48, 480 भागिले 11 आलो इथंच. हे इथं आलो वापस. हे एवढं करण्यापेक्षा मग तेवढं करायला परवडते. गुणाकार डायरेक्ट तोंडी तोंडी करता येते. सरळ भाषेत आहे, गुणा आता किती नाही 60 नाही, मग इथं काही बी येऊ द्या ना, गुणा 60 आहे. त्यानं जर सपोज विचारलं, आता इथं किती येईल 480 भागिले 11 आहे, उत्तर किती आलं मग इथं 5 वाजून 43 मिनिट 7 सेकंद 11 मायक्रोसेकंद. बरोबर आहे. संख्या कोणती बी येऊ द्या, आता काही घेणं देणं नाही आपल्याला. आता इथं किती विचारलाय 5 ते 6, गुणाचं किती नाही 60 न. आपला फॉर्म्युला काय म्हणते 60H मायनस 11. बरोबर आहे. मी लिहतच नाही, मला लिहायचंच नाहीये, मला जर वेळ वाचवायचा आहे मी काय करीन, मला माहित आहे 60 न गुणाचं आहे. 6 पंचे किती 30, 300 भागीला 11 बस याला भाग टाकी. जर तुम्हाला ह्या पद्धतीने टाकता येत टाका, नाही टाकता येत तर जिल्हा परिषद सारखं करा. नाही जमत तरी काही इलाज, हे नाही जमलं तरी तसं करायचं. मग वापस 300 भागीले 11 इथं आलो, डायरेक्ट इथं आलो, मग मी कुठं आहे इथं आलो. शॉर्टकट असे करू शकता, असे करू शकता, हे शॉर्टकट आहे. हे त्याचा शॉर्टकट आहे, रट्टा मारायचा नाही. पुष्कळशे पोट्टे गणितात रट्टा मारते, तर रट्टा मारायचा नाही, लक्षात ठेवायचं. मग कधी कधी नाहीच लक्षात आलं 60 भागीले H करायचं, तर मग हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे जो आपण सुरुवातीलाच पाहिला अँगल काढायसाठी, मग त्यालाच इथे मॉडिफाईड केलाय आणि त्याला शॉर्टकट काढलं. शॉर्टकट नाहीये ऍक्च्युली, तो फॉर्म्युला सोडवल्यासारखा आहे. हे जे दोन होते हे दोन आपण 30 इथं आणले, याचा गुणाकार केला, हे झालं 60H भागीले 11. मग आता तुम्ही कोणत्याही वेळेचं काढू शकता, कोणत्याही वेळेचं काढू शकता, याच्यात बंधन नाही आहे. पण जेव्हा आपण 180 डिग्री वाले म्हणजे विरुद्ध वाले पाहतो तेव्हा याच्यात थोडंसं बंधन येते. मग आता याचं उत्तर काय येईल, शॉर्टकट पद्धतीने जरी काढायला गेले तरी याचं उत्तर येते. सात 38 घाई नका करू, बरोबर सांगा. एवढं सोपं असल्यावर जर चुकाल तर मग काही अर्थ नाही राहिलं, त्याला चुकलं नाही पाहिजे. किती येत आहे, प्रॅक्टिस होतपर्यंत फॉर्म्युला लिहिलं तरी बी चालते, एवढा काही हे नाहीये. आता त्या फॉर्म्युल्यात जर गेलं तर काय म्हणताय 60H भागिले 11 इथं आहे m इक्वल्स टू H ची व्हॅल्यू किती घेतो 7, 60 गुणिला 7 भागीला 11, 7 कम 7 कम किती 42, किती आली इथं 420 भागीले 11. भाग टाका, नाही येत आहे तर इथं 420 भागीला 11, 4 1 4 4 2 8 किती येईल 11 3 33, किती उरले 33 आणि 7 आणि 2 9 9, 11 8 88 आले किती 2. मग येईल किती आता इथं येईल 7 वाजून 38 मिनिट
2 सेकंद 11 मायक्रोसेकंद. ते चौथा ऑप्शन, चौथे आले पाहिजे. हे उत्तर येते. हे लिहायचं कसं तुम्हाला सांगितलं. 38 खाली घ्यायचे, इथं उरलेले 2 आणि भागिले 11. आणि जर क्रॉस व्हेरीफाय करायचं असलं तर मग काय करायचं, 38 गुणिले 11 करायचे. 38 गुणिले 11 केले तर हे येते 418 आणि हे प्लस 2 किती झाले 420. सेकंड कसं येईल, सेकंड नाही येत, हे 4 येते. भाग टाकल्यावर दिसत आहे तर 38 2 11 असं आलं. 38 2 11 आलं तर मग आता काय येईल त्याचं, किती वाजून किती मिनिटं, 8च्या पुढे जाणार नाही. 7 वाजून 38 मिनिट 2 सेकंद 11 मायक्रोसेकंद. ॲक्युरेट उत्तर आहे. समजलं का, जमलं पक्क. नाही हे नंतर पाहू, परस्परवादी आहे नंतर, म्हणजे थोड्या वेळानं. मग आता तुम्ही काढून दाखवा मला. 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, यातले काही झाले असेल तरी स्किप करा. 5 ते 6, 6 ते 7, आणि इथं घेऊ आपण 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12. मेथड तेच आपली. आपली मेथड राहील m इक्वल्स टू 60 इंटू h डिवायडेड बाय 11. ह्या गणितात 11चा फाडा पाठच ठेवायचा, सगळ्याच्या छेदात 11च येणार आहे, दुसरं काही नवीन येत नाही. इथं जर व्हॅल्यू घ्यायला गेलो मी, इथं येईल 60 इंटू 1 डिवायडेड बाय 11, इथं येईल 60 इंटू 2 डिवायडेड बाय 11, 60 इंटू 1 डिवायडेड बाय 11, 60 इंटू 2 डिवायडेड बाय 11, 60 इंटू 3 डिवायडेड बाय 11, 60 इंटू 4 डिवायडेड बाय 11 बाय 11, 60 एक 60. काय ते पहा आता. तिकडे तसंच 60 गुणिला 7 भागिला 11, तर 60 गुणिला 8 भागिला 11, 60 गुणिला 9 भागिला 11, 60 गुणिला 10 भागिला 11, 60 गुणिला 11. काय येत आहे बरं, ते जाऊ द्या. बाकीचं होमवर्क करा, याचं उत्तर सांगा. 1 ते 2चं किती येईल, 60 गुणिला 1 किती रे, 60. 60 भागिले 11, 1 वाजून 5 मिनिट 5 सेकंद. हा 11 घ्या झाला. हा याच हा 2 वाजून 2 वाजून किती रे बा, 2 वाजून 10 मिनिट. हा 11 ते थर्डलेस आहे. त्यानंतर 3 वाजून 16 मिनिट. हा 11 आहे लिटली. 4 वाजून 21 मिनिट. हा नंतर 5 वाजून 27 किती 3/11. हे सोडवायचं आहे बरं, हे काय माझ्यासाठी नाही लिहिलं इथं घरी नेण्यासाठी, हे सोडवायचं आहे म्हणलं. ठीक आहे. 6चं
हा हे सांगा 11 ते 12 सांगा. ते तुम्ही सोडवू शकता आता. 11 ते 12 11 11 ते 12 11 12 11 ते 12 तर सोडवा, बाकीचं राहू द्या. फक्त 11 ते 12 सोडवा. कोणाचा आहे रे फोन? सायलेंट करा ना रे, काऊन रे? 11 ते 12 11 11:60 सकाळून सांगतो. जास्त काय डोकं नाही लावायचं. हे 11 कॅन्सल करा, उरली किती? 60. मग 11 वाजून 60 मिनिटं पुढे न्यायचं आहे ना, आपण यालेच पकडत आहोत ना. मग जर मी 11 वाजून 60 मिनिटं म्हणतात ते ऍक्च्युली वाजलेच किती? 12 झालं. फक्त हे एकच ऑडमॅन आउट आहे याच्यात. हे एकच ऑडमॅन आउट आहे ज्याच्यात इकडची व्हॅल्यू येते. बाकीचे सगळे याच्यात ह्या दोघांच्या मधातली व्हॅल्यू आहे. इथं फक्त 12 येते. काहीच नाही ना. हे 11 कॅन्सल केले, जात होता भाग डायरेक्ट. 11 कॅन्सल केले, उरले किती? 60. मग 11 वाजून 60 मिनिटं म्हणजे किती आले? हे 12. एक्झॅक्टली 12 वाजता. तसंही 12 वाजता तास काटा मिनिट काटा एकमेकावरच राहते. बरोबर 12 वाजता. समजलं का केलं याच्यात? समजलं का? याच्यात हा फॉर्म्युला होता. कुठे गेला रे फॉर्म्युला? हा फॉर्म्युला होता अँगलचा. आपण अँगल इकडे घेतला. काऊन घेतला? कारण की आपण टाईप पाहता कोणता? तर घड्याळाचे काटे एकमेकांवर येणे. घड्याळाचे काटे जेव्हा एकमेकावर येते तेव्हा अँगल 0 तयार होते. आता शेवटचा टाईप पाहू. घड्याळाचे काटे दोन विरुद्ध बाजूले असतात. घड्याळाचे काटे जेव्हा एकमेकाच्या अपोजिट आहेत तेव्हा नेहमीच 180 कोन तयार होते. एवढं मान्य आहे? हो का नाही? पक्क? जशी आता हे घड्याळ आहे, इथं आहे 12 6 3 12 6 9 1 2 4 5 7 8 10 11 झालं. आता जर मी म्हणलं 9 वाजून 15 मिनिट झाले आहे, तास काटा इथं राहील, मिनिट काटा 9 वर एका लाईनीत राहतील. बरोबर आहे. कितीचा कोण तयार झाला? 180चा. त्या हिशोबानं जर मी म्हणलं का 7 वाजून 10 मिनिट झाले आहे, हा असा कोण तयार होईल? बरोबर आहे. कोणतेही दोन अपोजिट घेतले एकमेकाचे. आता घडीची डायग्राम जमली नाही आपली, ठीक आहे. तर नाही, वेळ बरोबरच आहे. माझी वेळ चांगलीच आहे. माझी वेळ नाही भाई खराब. कसं आहे, खराब म्हणलं तर खराबच येते. माणसाने नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. तुम्ही ते पुस्तक वाचलं का? आपलं द सिक्रेट नावाचं ते पुस्तक वाचत एकतरी वेळ आयुष्यात. मस्त पुस्तक आहे. आपण जे विचार करतो तेच आपल्यासोबत घडते. त्याच्या मागे जिम्मेदार त्याला आपण असावं. आपण जर सतत एखादी गोष्ट आपल्याला वाटत आहे का ती नाही झाली पाहिजे ना, आपण तसा विचार करत आहोत तर तेच होते. ते गोष्ट अट्रॅक्ट होते. जर तुम्ही आता एखाद्या कटिंगच्या घेऊन दुकानात चालले त्याला म्हणले बाबा मला खराब हेअरकट नाही पाहिजे, तुम्ही विचार करत चालले तर युनिव्हर्सली तेच ऐकायला जाते का याला खराब हेअरकट पाहिजे आणि ते खराबच होते. मग आपण म्हणतो मीने विचारच केलता म्हणते म्हणून झालं. तुम्ही विचारच गलत केलता. तू पॉझिटिव्ह विचार कर, पॉझिटिव्ह गोष्ट होते. त्याला म्हणते लॉ ऑफ अट्रॅक्शन. ते पुस्तक वाचा. जास्त महाग आहे, 150 रुपयाचं पुस्तक आहे. 60-70 पानाचं पुस्तक आहे. सुंदर पुस्तक आहे ते. म्हणून माणसाने निगेटिव्ह नाही विचार करायचे. जर तुम्ही निगेटिव्ह विचार कराल का माझ्यासोबत असं झालं नाही पाहिजे तर तसंच होते. जर तुम्ही पॉझिटिव्ह राहाल का माझ्यासोबत असं होतच नाही किंवा होणार नाही तर मग तसं कधीच होणार नाही. ट्रायल करून पहा 7-8 दिवस, तुम्हाला समजेल त्या गोष्टी. माणसाने पॉझिटिव्ह राहायचं. तर जेव्हा आपण हे अपोजिट घेतो तेव्हा इकडचा बी अँगल 180चा आहे आणि इकडचा बी अँगल 180चा आहे. ठीक आहे. फक्त याच्यात थोडंसं ट्विस्ट आहे. या भागात मगांच्या भागात जेव्हा आपण फॉर्म्युला पाहिला होता तो होता 60 गुणिला h भागिले 11. बरोबर आहे. सोडवू आपण दोन्ही मेथडनं शकतो. अँगलवाल्या बी मेथडनं सोडवू शकतो, ह्या मेथडनं बी सोडवू शकतो. मग सांगा तुम्हाला कसं शिकायचं आहे, तसं का हे असं? याच्यात काही जास्त लॉजिक नाही लावा लागत.
आता हे जे घड्याळ आहे ना, हे जे घड्याळ आहे, हे घड्याळ पाहत असताना हे घड्याळ दोन भागात विभागली गेली आहे. 12 ते 6चं एक टायमिंग आहे, 12 ते 6चं एक टायमिंग आहे आणि 6 ते 12चं एक टायमिंग आहे. ठीक आहे, 12 ते 6चं एक टायमिंग आणि 6 ते 12चं एक टायमिंग आहे. ठीक आहे, दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहे. सोडून पाहू एक गणित सेम कंडिशनवर. जर आता घड्याळीत वाजले आहे, हा घड्याळीत किती वाजले आहे? 8 ते 9. 8 ते 9 घेऊ? 8 ते 9 नाही घेत, 3 ते 4 घेतो. 3 ते 4च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा किती वाजता एकमेकाच्या विरोधात राहतील? मगाशी एकमेकांवर होते, आता विरोधात. का तर 3 ते 4च्या दरम्यान तास काटा गणित असेल आपल्याजवळ. एक मिनिट थांबा. हो आहे. 4 ते 5च्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकांच्या विरोधात राहतील? मगाशी एकमेकांवर होते, इथं काय आहे? आता इथं विरुद्ध विचारलाय. विरुद्ध विचारलाय म्हणजे कोण कितीचा राहील? कोण राहील आपला 180चा. बरोबर आहे ना, तुम्हाला सांगितलं. मग आपला जो मगांचा फॉर्म्युला होता त्याच हिशोबाने जर गेलो आपण, 11/2 m मायनस 30h. पण आता हा जर कोण मी तिकडे नेईल तर किती होईल? 11/2 m मायनस 30h. कोण कितीचा तयार होत आहे? 180. मेथड तेच सोडवायची, काहीच फरक नाही. हे 11/2 m ऍज इट इज ठेवतो. 30 किती तास आहे रे बा? 4 तास. 4 ते 5च्या दरम्यान विचारलाय म्हणजे 4 इथं घेतो. 30 गुणिला 4 इक्वल्स टू 180. हा आता किती आले? हे 4 3 12. हे तिकडे घेऊन जाऊ, हे मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल. इथं काय आलं मग? 11/2 m इक्वल्स टू, हा मायनस तिकडे घेऊन जातो, मग इथं काय होईल? हे किती झाले? 120. हे 180 अधिक किती झाले? बरोबर आहे 180. आता हे जे आहे हे मायनस होतं, इकडे आल्यावर काय झालं? प्लस. मग आलं का आता इथं नवीन? 11/2 m इक्वल्स टू, हा किती येते? 180 आणि 120 300. बरोबर आहे, हे आलं 300. मग आपली नॉर्मल मेथड 11 खाली 2 वर, मग m इक्वल्स टू 300 गुणिला 2 भागीला 11 म्हणजे 600 भागीला 11 करायचे आहे. आता भाग टाका, किती येते 600 भागीला 11? तर 600 भागीला 11, 11 पाचा 55, उरले किती रे बा? 5. हे 0, 11 चोक 44, उरले किती? 6. उत्तर आले पाहिजे आपलं 54, 6, 11. किती वाजून? तर 4 वाजून. सेम, काहीच नाही केलं. आहे उत्तर हा इथं आहे 54, 6, 11 ना. हे मगाशी जसं सोडवलं होतं तसंच सोडवलं आहे, बाकी काहीच नाही केलं. बस फरक एवढा होता, मगाशी अँगल आपला 0 होता, या गणितात अँगल आपला 180 आहे. तर काऊन 180 आहे? तर हा एकमेकाच्या काय आहे? विरुद्ध आहे. मगाशी काटे एकमेकावर होते, फॉर्म्युला तोच, मॉडिफिकेशन करून त्याच्यात 180 ऍड केलं फक्त. काऊन? हे विरुद्ध आहे म्हणून. हे काय होतं? हे विरुद्ध होतं म्हणून. मगाशी समान होते तर का केलं होतं? 0 केलं होतं. बरोबर आहे, जमलं? आता किती झाले? 4 ते 5 झाले ना. आता हे सोडवा. 7 ते 8 विरुद्ध आहे. हा, एका रेषेत असतील पण एकमेकावर नसतील, किंवा म्हणजे विरुद्ध आहे. सरळ भाषेत विरुद्ध आहे. काय आहे सांगा? एका रेषेत जर आहेत, एका रेषेत म्हणजे इथं जर मशीन आहे तर हे असा येईल आणि इथून असं येईल, हे झाली एक रेष. पण काय म्हणता? हे एकमेकावर नसतील म्हणजे एकमेकावर नाही आहे, म्हणजे हे विरुद्ध आहे. सोडवा. थर्टी फर्स्ट येणार आहे तुम्ही क्लासले? अजून विचारतो एक वेळा, काही पार्टी वार्टी आहे? चालले कुठं? नाही ना. निवासवाल्याचे पेपर आहे 1 तारखेपासून.
काय आहे आता उत्तर येऊन राहिलं का? नाही, पुढे चाललं असेल. म्हणजे मी तुम्हाला इथे सांगितलं होतं 12 ते 6 आणि 6 ते 12. मगांचं टायमिंग 12 ते 6च्या मधात होतं. हे टायमिंग कितीच्या मधात आहे? 4 ते 5. हे पहा इथं सांगितलंय. या घडीत एक ट्विस्ट आहे, तुम्हाला सांगितलं एक टायमिंग 12 ते 6 आहे आणि दुसरं टायमिंग आहे 6 ते 12. ठीक आहे. 12 ते 6 ची मेथड 6 ते 12 लागू होत नाही. लागू होते, फक्त एका सिम्बॉलचा फरक आहे. बाकी काही डोकं नाही लावायचं. पहा मी तुम्हाला सांगतो. कुठे गेला प्रश्न? काय प्रश्न? 7 ते किती आहे? 8. तुम्ही जिथे 180 घेतले ना तिथे फक्त -180 घ्या. जिथे तुम्ही 180 घेतला आहे तिथे फक्त -180 घ्या आणि सोडवा. आता येते का पहा. तुम्ही असं केलं असेल ना. 7 ते 8 आहे. अँगल इक्वल्स टू 11/2 m मायनस 30h. याचा काही काम नाही देत, जाऊ दे इकडे. इथं घेतो 180. हे तुम्ही सोडवलेली मेथड आहे पहिलीची. ठीक आहे. 11/2 m मायनस 30 गुणिला किती आले बा? 7 इक्वल्स टू 180. 11 आता कसं येत आहे? मगाशी तर नव्हतं येत. 7 त्रिक 21 तिकडे घेऊन जातो. हे झाले 180, 7 त्रिक 120. 11/2 m 180 आणि 120 झाले हे 300. हे झाले 300. मगाशी तेच आलं होतं का? 600 गुण भागिले 11. चुकलं कुठं? 7 त्रिक हा, अरे हा 180 अधिक 210. हा किती येते? 700. हे सांगा, जाऊ द्या चुलीत. फक्त सांगा 780 भागिले 11 येत आहे का खाली? 780 भागिले 11. आता याला भाग टाकल्यावर किती येते? 780 भागिले 11 जर करील तर किती आले रे बा? 11 7 77. उरला 1. हे 0. हा तेवढंच येत आहे. 11. हा मग इथे आलं 7. हे आले 10 आणि हे 11. तसं जर पाहायला गेलं 780 तर 780 भागिले 11 केलं तर किती येईल उत्तर? नॉर्मल इथं पॉईंट द्या लागणार आहे. 10 शिल्लक उरले तर भाग जाते का पूर्ण? नाही जात भाग. उत्तर नाही काढता येत. उत्तर काढता येत नाही. जर 780 मिनिटं म्हणलं तर किती झाले? नाही मिनिटं नाही. मिनिटं कसे? सेकंद. 780 सेकंद. आता उत्तर आलाय 780 भागिले 11. नाही आहे आता ऑप्शन मध्ये. जर तुम्ही ना 780 सेकंद पकडले तर ते सेकंदच झाले ना. आपण कसं काढत आहोत? इथं 4, इथं 3, इथं 11. 4 सेकंद, 4 मिनिट 3 सेकंद 11 मायक्रोसेकंद. मग हे आपले काय झाले? 780 सेकंद झाले ना. आता मला सांगा 780 सेकंद म्हणजे किती? 780 सेकंद म्हणजे किती मिनिट? पक्क 780 सेकंद म्हणजे किती झाले? 13 मिनिट. मग आता जर मी हे 13 मिनिट करील तर हे याच्या पलीकडे जाईल ना. 8च्या पलीकडे नाही जाईल का? आपल्याला त्याच्या मदतच काढायचं आहे ना. मग ते 8च्या पलीकडे चालले. 780 सेकंड मध्ये 13 मिनिट होते. बरोबर आहे. मग ते पुढे जाते, त्यामुळे उत्तर नाही काढता येत. मग आता जर इथं मायनस घेतलं, हा हे सोडा आता, हे जाऊ दे, याचं काही काम नाही. इथं मायनस घेतलं तर आता किती येईल रे? 11/2 m मायनस 30 गुणिला किती आहे? 7 मायनस 180. 11/2 m हे तिकडे घेऊन जातो डायरेक्ट. 7 त्रिक किती? 21. मायनस तिकडे जाऊन काय होईल? प्लस. मग 1 मिनिट. मायनस 180 अधिक 210. बरोबर आहे. आता मायनस प्लस मायनस होईल
मग हे 11/2 यम मायनस काय येईल याच्यात उत्तर प्लस नाही लिहत काही काम नाही. मग आता इथं किती आले इथं आलं 11/2 यम इक्वल्स टू इथं 30 होतं मग हे 2 इकडे घेऊन येतो हे यम इक्वल्स टू 60/11 हा आता 5 येईल 11 5 55 60/11 भाग द्या ना 60/11 11 5 55 उरले किती 5 हा मग काय येईल उत्तर येईल 5 मिनिट 5 सेकंद 11 मायक्रोसेकंद किती वाजून तर 7 वाजून असं उत्तर यायला पाहिजे होतं. झालं. जर लिहिलं तुम्ही जर टाइम 12 ते 6 चा आहे काय म्हणलं जर टाइम हा 12 ते 6 चा आहे तर 180 नॉर्मल घ्यायचे पण 6च्या पलीकडे गेला 6 ते 7 7 ते 8 8 ते 9 9 ते 10 10 ते 11 11 ते 12 तर तुम्हाला -180 घेणं आहे. समजलं समजलं का पक्क जमल. मग त्याच्यात जर मी तुम्हाला म्हटलं आता हा जो फॉर्म्युला होता मग अशी आपण एक फॉर्म्युला पाहिला होता आठवते तुम्हाला काटे जेव्हा एकमेकावर आहे मी काय म्हणलं काटे जेव्हा एकमेकावर आहे तेव्हा आपण पाहिलं होतं 60h/11 हे फॉर्म्युला आपण मग अशी पाहिलं होतं. याच्यात अँगल घेतला नव्हता बरोबर आहे याच्यात अँगल होता का नाही काऊन कारण की काटे एकमेकांवर होते. जर आता माझ्याजवळ अँगल आहे 11/2 यम मायनस 30h इक्वल्स टू अँगल 180. आता मी याले सोडवतो जर म्हणलं तर काय होईल मगांसारखं जर याच्यासारखं सोडवायला गेलं तर काय होईल तिरपा गुणाकार करतो करू 30 तिकडे नेल तर काय होईल होतील का नाही भागाकारातले गुणाकारात जर घेऊन गेलो तर सांगा का करू मगांसारखं मला सोडवायचं आहे ते अँगल जाऊ द्या त्याचं हे झाले 11/2 यम मायनस 30h इक्वल्स टू 180 हे भागाकारातली इथं गुणाकारात घेऊन येतो का 30 नेऊ का हा मायनस नेतो तिकडे काय होईल प्लस 11/2 यम मायनस मायनस नाही इक्वल्स टू 180 अधिक हे किती 30 किती झाले हा एच किती झाले मग तेच तर म्हणता 180 केले तर 360 होते 180 गुणिले 2 करतो काऊन नाही होत मग तसं करू ना 2 मल्टिप्लाय करून त्याला डायरेक्ट मी मायनस तिकडे घेऊन जातो ठीक आहे 11/2 यम इथं राहू देतो हे मायनस इथं का होईल प्लस 30h आणि हे काय राहील 180 प्लस 30h झालं इथपर्यंत क्लिअर. हे 2 तिकडे नेतो यम इथं राहिला 2 इकडे घेऊन जातो थांबा यम इथं 2 इकडे आले 11 ऍज इट इज खाली येईल बरोबर आहे 2 गुणिले 180 किती झाले 360 आणि 30 गुणिले h म्हणजे किती झाले 60h बरोबर आहे हे उरलं इथं प्लस आणि 180 गुणिला किती 360 हे त्याचं शॉर्टकट काटे जर एकमेकावर आहेत तो सॉरी एकमेकावर असेल तर हे वापरायचं 60 आले होते ना इथे 60 आहे फरक एवढा आहे. आता फरक कुठं पडते जर काटे एकमेकावर आहे तर आपण ह्या गणितात पाहिलं होतं कुठं गेलं गणित काटे एकमेकावर असताना आपण डायरेक्ट 180 घेतलं होतं बरोबर आहे आणि जेव्हा काटे विरुद्ध आहे काटे विरुद्धच आहे पण टायमिंग जो आहे हा 4 ते 5 चा आहे म्हणजे 12 ते 6 च्या दरम्यान आहे तर प्लस 180 घेतले होते आणि 12 ते 6 च्या पलीकडे होतं तर मायनस 180 घेतले होते. थोडंसं याच्यात मॉडिफिकेशन करतो इथं प्लस आहे इथं खाली मायनस देतो फॉर्म्युला सेम दोघात काही चेंज नाही. लक्षात कसं ठेवायचं काटे एकमेकावर आहे 60h/11 करायचं काटे विरुद्ध दिशेले आहे
तर 360 ऍड करायचं, लक्षात राहील. जर मग त्याच्यात टायमिंग 12 ते 6चा आहे तर 360 प्लस, जर टायमिंग 6 ते 12चा आहे तर 360 मायनस करायचे. याच्यात दोन फॉर्म्युले वेगळे वेगळे लिहा लागते, त्यापेक्षा प्लसच्या खाली मायनस लिहिले. मग आता ह्या फॉर्म्युल्याने सोडून पाहू आपलं उत्तर येते का. मागचं सोडून पाहा लागेल ना, नाही तर मग काही अर्थ नाही त्या गोष्टीले. हा कुठं गेला रे बा, हा वाला सोडून पाहू, हाच गणित सोडून पाहू. का म्हणते आपला फॉर्म्युला, m इज इक्वल्स टू 60h प्लस मायनस 360 भागिले किती 11. आता मी लिहिला आपला फॉर्म्युला. का विचारला आहे, टायमिंग किती आहे 7 ते 8, विरुद्धायन हा फॉर्म्युला घेतला 7 ते 8 आहे म्हणजे टायमिंग 6च्या पुढे आहे, मायनस येईल का नाही. मग मी इथे लिहितो 60, h किती घेऊ 7 तास मायनस 360 भागिले 11. सोडवा किती येते. हे एवढं करण्यापेक्षा येईन शेवटी तिथंच. भाग जाते ना 360 मध्ये जाते का भाग, कुठं काय भाग जाते पहा आता. ते 2 स्टेप मध्ये उत्तर येईल मग त्याच्यात. 7 सक 42 420 मायनस 360 भागिले 11 किती आलं 60 भागिले 11 हे इथं आलं. येते बरोबर आहे. हा फॉर्म्युला लागू होईल मग आपल्याला. मायनस आहे तर इथं मायनस 360 घेतलं, मायनस काऊन घेतलं तर टायमिंग जो आहे तो 6च्या कुठं आहे पलीकडे आहे. हे पहा टायमिंग कुठं आहे 6च्या पलीकडे गेला आहे, म्हणून दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता इथं काय येईल मग डायरेक्ट, इथं डायरेक्ट येईल आपल्याला गणित. इथं प्लस 360 घ्या लागेल ना. इथं जर सोडविल मी तर 60h प्लस 360 भागिले 11, मग 60 गुणिले h किती आहे, h आहे 4 प्लस 360, 6 चोक 24 240 अधिक 360 24 आणि 36 हे झाले 600. मग इथे येईल 600 भागिले 11. समजलं का केलं होतं, समजत आहे का. दोनच फॉर्म्युले पाहिले. आता याची काही तुम्हाला गरज नाही आहे, याची गरज अजिबात नाही. मग आता जर तुम्ही थोडस विचार करायला गेले इथं, आता हे गणित सोडवा बरं. काय येईल, एका सरळ रेषेत किती वाजता येतील विचारलाय. सरळ रेषेत विचारलाय प्रश्न, वाचा. सरळ रेषेत म्हणजे कोणता फॉर्म्युला वापराल, पहिला 60h भागिले 11. एवढं काय डोकं लावायची गरज नाही त्याच्यात. एकच फॉर्म्युला आहे, त्याला फक्त मॉडिफाईड केलं, बाकी काहीच नवीन नाही केलं. हे याच्यात शॉर्टकट आहे. तुम्हाला जर लॉंग मेथड जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, नाही तर मग हे शॉर्टकट कामात येते. 60h भागिले 11 करा ना रे, 60h भागिले 11. 60 गुणिले किती येईल 8, 8 सक 48 बरोबर आहे का. साइन 8 48 होते ना, माझ्या डिक्शनरी होते बा. भाग देतो इथं 11 भागिले 480, 11 चोक 44 हे उरले 4 0 11 तिरी 33 हे उरले 7. उत्तर आले पाहिजे 43 7 11 हे उत्तर यायला पाहिजे. आहे नाही आहे, अरे 8 वाजल्यापासून आहे. सरळ रेषेत विचारलाय का, एक मिनिट थांबा, लाईट चमकून राहिलं त्याच्या. अच्छा एका सरळ रेषेत आहे, बरोबर आहे, एका सरळ रेषेत आहे. मी एका सरळ हे याच्यात वाचलं एकमेकावर, हे नाही येत दुसरं. ते लाईट तिथं चमकून राहिलं ना त्याच्यावर, पांढऱ्या स्लाइडवर क्लिअरली दिसते, पांढरी साईड व्हिडिओत नाही दिसत म्हणते. होते वयामानानुसार, मला तेवढं वय नाही जेवढं तुम्ही समजता. आहेच ना भाई, काय आता जागेवर बसून बसून चाय पिऊन पिऊन पोट वाढला फक्त. होते जेव्हा लागीन त्या जिम लावून टाकी. एका सरळ रेषेत आहे म्हणजे तेच येईल. 8 ते 9 आहे हा. आता पहा मग तुम्हाला वापरासाठी इथं 60h मायनस 360 भागिले 11. आता असंच घेतलं ना, मायनस घ्याल ना, प्लस मायनस आहे मायनस घेतले. 60 गुणिला h किती आहे 8 मायनस
360 भागिले 18 साइन 8 48 48 माइनस 360 भागिले 11 किती आले रे बाबा? बताओ 120 वजा बाकी किती येते? 120 120च्या स्पीड न 120 भागिले 11 त्याला भाग टाकतो आता 120 उलट झालं 120 भागिला 11 11 एक 11 हा एक उरला हा 0 हा आता काहीच भागच नाही जात वर्ड 1 10 11 येईल 1 10 11 8 वाजून ऑप्शन नाही इथं 0 नाही पाहिजे खाऊन हा ना ऑप्शन तर मला दिसत आहे काय केलं मी ऑप्शन तयार होऊ शकते टायपिंग मिस्टेक झाली हा हे तुम्ही सांगत नाही बरोबर हा किती 11 एक 11 11 10 110 उरले किती 10 हा मग आता झालं 10 10 11 हे यायला पाहिजे तुम्ही ना सांगितलं मी नाही लिहिलं बरोबर आहे माझा पहिला ऑप्शन पुसतो झालं समजलं का करायचं आहे कारभार एवढंच चॅप्टर आहे याच्या पलीकडे एक थोडस पोर्शन आहे घंटावालं ते एका तासाला 1 घंटा 2 तासाला 2 घंटा पडते किंवा असं नाही तर हे पहा सकाळी 2 वाजेपर्यंत हा हे सोडून घ्या एक मग सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून तर मंगळवार नाही नका सोडू हे नाही तुमच्या कामाचं हे वालं बी नाही हे वाचच आहे हे लिहून घ्या घड्याळाचे एकूण कोन 360 डिग्री घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये काटकोन जेव्हा होतो तेव्हा पहिला अँगल 190 चा असतो तर दुसरा 270 चा कोन भेटते हे राहिलं असं मागं पुढे झालं असं स्लाइड झालं हे वाले नाही हे नंतर पाहू हा आता का शिकलो या चॅप्टर मध्ये आपण सगळ्यात पहिले शिकलो आरशातली प्रतिमा ठीक आहे आरशातली प्रतिमा पाहत असताना हा होता चॅप्टरचा पहिला टाइप आरशातली प्रतिमा पाहत असताना आपण पाहिली 12 तासाची जर घड्याळ असेल तर दिलेली वेळ हे 11 वाजून 60 मिनिटातून वजा करायची पहिला टाइप पहिला 12 तासाची घड्याळ आहे तर दिलेली वेळ हे 11 वाजून 60 मिनिटातून वजा करायची त्याच जागी जर 24 तासाची घड्याळ आहे तर दिलेली वेळ हे 23 वाजून 60 मिनिटातून वजा करायची हे होतं पहिलं टाइप कोणतं आरशातली प्रतिमेचं त्याच्यानंतर आपण दुसरं टाइप पाहिलं काटकोन म्हणतो तास काटा व मिनिट काटा याच्यातील कोन काढणे पाहिलं होतं मग त्यासाठी फॉर्म्युला पाहिला होता अँगल इक्वल्स टू 11/2 m मायनस 30 h हा होता दुसरा टाइप कोणता होता तास काटा व मिनिट काटा याच्यातलं कोन काढणे त्याच्यानंतर आपण तिसरा टाइप पाहिला कोणता पाहिला तिसरा टाइप घड्याळाचे काटे एकमेकांवर येणे एकाच दिशेवर येणे किंवा एकमेकांना ओलांडून जाणे मग याच्यासाठी आपण हाच फॉर्म्युला थोडासा मॉडिफाईड केला होता 11/2 m मायनस 30 h इक्वल्स टू अँगल आणि याच्या शॉर्टकट पाहिलं होतं m इक्वल्स टू 60 h भागिले 11 हे होतं तिसरा टाइप त्याच्यानंतर चौथा टाइप पाहिला घड्याळाचे काटे विरुद्ध दिशेने येणे एकाच दिशेवर एकाच सरळ लाईनीत असणे पण एका सरळ लाईनीत आहे पण एकमेकावर नाहीये एक प्रश्न होता मगाशी एका सरळ लाईनीत आहे सरळ लाईनीत म्हणजे का हे असे अपोजिट राहतील हे मधातली मशीन एका सरळ लाईनीत आहे पण एकमेकावर नाही म्हणजे ते काय झाले विरुद्ध झाले हा होता चौथा टाइप याच्यात सेम फॉर्म्युला पाहिला होता 11/2 m मायनस 30 h इक्वल्स टू आता इथं एक तर प्लस येईल किंवा मायनस 180 घेतले होते प्लस कोणासाठी घेतले होते आणि मायनस कोणासाठी घेतले ते सांगितले 12 ते 6 जर असला 12 ते 6 असेल तर प्लस करायचं आणि 6 ते 12 असेल तर मायनस करायचं मग याचं शॉर्टकट पाहिलं होतं m बरोबर 60 गुणिला h इथं आले 11
इथं प्लस मायनस 360. आता हे प्लस 12 ते 6 असेल तर प्लस घ्या, मायनस असेल तर 360 घ्या. एवढंच हे चॅप्टर आहे. खतम चॅप्टर. एवढं वाचायचं, एका कागदावर लिहून परीक्षेला घेऊन जायचं. फर्रा. डू यू नो फर्रा? खर्रा नाही म्हणलं, फर्रा फर्रा. पन्नी पन्नी नाही, चिट्टी. सॉक्स मध्ये ठेवे पुटते. बस झालं. असा अभ्यास पाहिजे. डबल पुस्तकाला हात नाही लावायचं. हे चार हे आहे याच्यात. आता फरक फक्त लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या? एकमेकांवर आहे. इथं लिहून घ्यायचं, एकमेकावर आहे. इथं एकमेकावर आहे तर याचा अँगल किती आहे? 0. इथं विरुद्ध आहे तर याचा अँगल किती आहे? 180. समाप्त. एवढंच चॅप्टर आहे छोटूस. 2 दिवसात कंप्लीट केलं. आता कोणताही प्रश्न तरी सोडवता येते. ह्या चारच्या बाहेर कोणताच टॉपिक जात नाही. एमपीएससी वाले आता ह्या लेवलले विचारते. ठीक आहे. हा आणि हा पोर्शन, हा थोडासा जुना आला, हा पोर्शन सरळ सेवेला येते, ते थोडंसं एमपीएससी ला येते. आला तर इथे विचारू शकते, काही बी येऊ शकते. सगळं शिकवलं. याच्यातला फक्त एकच टाईप राहिला, ते घड्याळवालं, आपला घंटावालं. एका तासाला एक घड्याळ, किंवा मग ते सांगते का एक घड्याळ 9 मिनिटाने 9 सेकंद पुढे जाते, किंवा एका तासाला 9 सेकंद पुढे जाते. तर मग आज मंगळवारी हे घड्याळ 9 वाजता सेट केलं तर उद्या दुपारी 2 वाजता पाहिले असतं त्या घड्याळी किती वाजले दिसेल. समजलं का गणित? एक घड्याळ जे आहे ते तासाला किती जाते? तासाला 9 सेकंद पुढे जाते. एका तासाला 9 सेकंद. म्हणजे जर आता इथं 12 वाजले आहे तर मग जेव्हा 1 वाजता घड्याळ पाहिजे तर ते 1 नाही वाजले राहील, ते ऍक्च्युली 1 वाजून 9 सेकंद झाले राहील. ठीक आहे. मग ते असं विचारते का हे एका तासाला 9 सेकंद जाते, तर मी आज दुपारी म्हणजे आजचा वार काय? आजचा वार रे, आज शुक्रवार आहे. मी शुक्रवारी सकाळी 7 वाजता हे घड्याळ लावलं तर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी 8 वाजता जेव्हा घड्याळ पाहिल तर त्या घड्याळीत किती वाजले असेल. ठीक आहे. मग ते तासाला 9 सेकंद पुढे चालले तर मग ते तेवढं कॅल्क्युलेट करून त्यात ऍड करायला लागते. तो एक गणित येते. पुन्हा त्याच्यानंतर एक गणित आहे, 12 वाजता एक ठोका, 2 वाजता एक ठोका. ते असं एक येते, किंवा मग कधी कधी जितके वाजले तितके ठोके देते. ते 2 टाईप राहिले आहे, ते घेऊन घेऊ. ते फार कमी येते पण एखाद्या वेळेस येऊ शकते. हे मेन टाईप आहे 4 आणि हे छोटूसे आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यात बरोबर पहा. समजलं नाही? याच्यात काय डाऊट आहे? हे 2 इम्पॉर्टंट आहे बरं. याच्यात कन्फ्युज होते. 360 कधी घ्यायचे ना, हे फक्त लक्षात ठेवा. प्लस 360 मायनस 360 दोन्ही आहे. पण प्लस केव्हा घ्यायचे? जेव्हा घड्याळीत 12 ते 6 इकडला सर्कल असला तर इथं घ्यायचे मायनस का प्लस. इथं प्लस 360 घ्यायचे आणि 6 पासून जर तुम्ही 12 कडे चालले इथं घ्यायचे मायनस 360. बस एवढंच आहे. याच्या व्यतिरिक्त नवीन काही नाही. परीक्षेत याच्यावरच प्रश्न येते. फक्त ते विरुद्ध पाहायचे. हे 2 टॉपिक राहिले आहे ते उद्या पाहू. उद्या शनिवार आहे. उद्या चॅप्टर खतम करू. सोमवार पासून नवा चॅप्टर. चलो.